कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू पारू प्लीज इकडे बस, इकडे बस, तू इकडे बस. पारू हे बघ, आय एम सॉरी, मी असं ओरडून बोलायला नको होतं तुझ्याशी. पारू पारू ही सगळी कामं तू आज करशील. उद्या तू नसल्यावर माझ्या बायकोने ही सगळी कामं जर नाही, अनुष्काने ही सगळी कामं जर नाही केली तर मला तुझी आठवण येणार. आणि अनुष्का माझ्या आयुष्यात असताना मला जर तुझी आठवण आली तर ते योग्य आहे का? अरे ही सगळी कामं तू तुझ्या नवऱ्यासाठीच कर, ज्याच्यावर तू प्रेम करशील, जो तुझा हात कधीच सोडणार नाही, आयुष्यभर तुझी साथ देईल. आय एम जस्ट अ फ्रेंड. मी फक्त एक मित्र आहे तुझा. माझ्यासाठी नको करू हे. कळलं का? तिची हिम्मत कशी झाली आदित्यच्या कोटला हात लावायची? ती तिची लायकी विसरत चालली आहे बहुतेक. आत्ता जाऊन अहिल्या मॅडमशी बोलते आणि तिला कामावरून काढून टाकते. काहीच फायदा होणार नाही. तू कितीही आरडाओरड केलीस तरी या घरातले तुझे नाहीत ऐकणार. पारू बद्दल एकही चुकीचा शब्द कोणीही ऐकून घेत नाही. दिशा नावाच्या नागिणीपासून तिने या घराला वाचवलंय. प्रीतमला दंश करण्याआधी आणि या घराचा नाश करण्याआधी त्या पारूने त्या दिशाचं सगळं पितळ बाहेर काढलं. राक्षसी नव्हती ग ती, राक्षसी. ती या घराला गिळायला उठलेली. बस, एक शब्दही ऐकून घेणार नाही. अगं मी त्या दिशाला बोलले होते हे सगळं. तुला काय इतका राग येतोय? आणि ती खरंच एक मोठी राक्षस होती, तरी तिला त्या पारूने हरवलं. कळतंय का तुला? त्या पारूने ना त्या दिशाला तिची लायकी दाखवली. घाल सुजवून गेली होती जेव्हा या घरातून गेली तेव्हा. मला नाही वाटत आयुष्यात तिने एवढा मार कधी यापूर्वी खाल्लाही असेल. त्या दिशाला ना तिच्या कर्माची फळं चांगलीच मिळाली. आता बसली असेल कुठल्या तरी जेलमध्ये कडी फोडत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.